इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंग्लैंड वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, विनोदाचा पुष्पगुच्छ देऊन तुमचं हास्यमय स्वागत करायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस। मंडळी, संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या फुलराणी या सिनेमाची टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे। त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। सर्वप्रथम या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक विश्वास जोशी, या चित्रपटातून पदार्पण करणारी सुपर मॉडेल वैष्णवी आंधळे, महाराष्ट्रातला मनस्वी गीतकार आणि हास्य जत्रेचा जावई मंदार चोळकर, मराठीतला रोमॅन्टिक आवाज स्वप्नील बांदोडकर, मराठी पॉप स्टार वैशाली सामंत, महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सुशांत शेलार, अभिनयाचं खणखणीत नाणं सुबोध भावे आणि विनम्र अभिनेत्री आणि आता महाराष्ट्राची फुलराणी प्रियदर्शनी इंदालकर। तुम्हा सगळ्यांचं आणि स्पेशली प्रिया तुझं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। आणि मंडळी, आता जीवशास्त्राच्या इतिहासात एक चमत्कार घडणार आहे। चला तर बघूया हा चमत्कार नेमका काय आहे तो। एक्झॅक्टली, माझंही तेच म्हणणं आहे हो। मी शॉक आहे, म्हणजे हे असे रिपोर्ट्स मी पहिल्यांदा बघतो। इट्स अ मिराकल इन मेडिकल सायन्स। हो हो, नाही मी बोलवलं, त्या माणसाला बोलवलं इथे। हो हो, नाही बघू, मी एकदा काही टेस्ट पुन्हा रिकन्फर्म करावे लागतील। येस येस येस, कळवतो। तुम्ही ते रिपोर्ट्स फक्त ते अमेरिकेला फॉरवर्ड करा। ओके ओके, येस। एवढं ओ नो, नमस्कार डॉक्टर, मी अरुण कदम। माझा रिपोर्ट झाले का? अच्छा, तुम्हीच का ते कदम? हा, बसा बसा, अच्छा, या बसा। थँक्यू। कदम, आम्ही तुमचे रिपोर्ट्स चेक केले। हा, मग एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा रिचेक केले। हा, मला तर कळत नाहीये मी तुम्हाला कसं सांगू, पण हे खूप वेगळं आहे, हे खूप भयानक आहे। हे झाले यावर। ऐका कदम, शांत शांत व्हा, पॅनिक होऊ नका, बसा, शांत व्हा। काय झालं? कदम, आम्ही तुमचे रिपोर्ट्स चेक केले आणि तुमच्या ब्लड रिपोर्ट्सवरनं असं कळलंय हा, की तुम्ही उंदीर आहात। कदम शांत, कदम शांत व्हा। कदम कोण आहे मी? कदम, तेच सांगतोय, तुम्ही उंदीर आहात। कदम, मी उंदीर आहे? हो कदम, आम्ही ब्लड रिपोर्ट्स तुमचे चेक केले, त्यावरनं असं ठळकपणे कळतं की तुम्ही उंदीर आहात। म्हणजे मी मुकेश आहे? मुकेश नाही, त्याला मूषक म्हणतात। तुम्ही उंदीर आहात, उंदीर। अरे, मी म्हणजे बापाचा एकुलता एक आहे रे, म्हणून मी कुणाचा दीर होऊ शकलो नाही। मी उंदीर कसा होईल? कदम, हे सत्य आहे आणि ते स्वीकारा आता। म्हणजे? ह्या ब्लड रिपोर्ट्सवरनं क्लिअर कळतं की तुम्ही उंदीर आहात। अरे नाही यार, मी माणूस आहे ना रे, काय बोलतो तू? 50 वर्ष झाली, माझा संसार एकदम सुखाचा चाललाय। मला 3 पोरं आहेत, परत ती पोरं सुद्धा माणसासारखीच आहेत, ती अशी उंदरासारखी थोडी आहेत। ओके ओके ओके, आम्हालाही तोच प्रश्न पडला की असं कसं घडतंय। म्हणजे मी स्वतः माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा बघतो हे की एक उंदीर इतकी वर्ष मानव रूपात कसा काय राहू शकतो। अरे मी माणूसच आहे ना रे, काय फालतू ऐका ऐका, ओ नो कदम, असं तर नसेल काय? की तुम्ही इच्छाधारी उंदीर आहात? अरे मी माणूसच नाही वासाऱ्या, मी माणूस आहे ना। मी मेंढ्याचा आवाज काढतोय बघ, उंदीर मेंढ्याचा आवाज काढते। मुळात तुम्ही माणसाचा आवाज करता ह्यातच आश्चर्य आहे।
कदम अहो पोपट माणसासारखा बोलतो म्हणून आपण पोपटाला माणूस बोलतो का? नाही अरे मी पोपट नाही आहे ना. अहो नाहीच आहात तुम्ही पोपट, तुम्ही उंदीर आहात. अरे मी उंदीर ना, मी माणूसच आहे ना रे. याचं काय करता? एक सेकंड शांत व्हा. बघा असं पॅनिक होऊन काही होणार नाहीये. अरे पण तू डायरेक्ट उंदीर बोलतो म्हणजे काय आहे? बघा. मला सांग, मी येताना असा तुझ्याकडे आलोय, असा आलोय ना घरात माणसाकडे. बरोबर आहे माणूस आहे ना मी. बरोबर आहे, पण बायको कधीतरी तुम्हाला उंदीर बोलली असेल. हा म्हणजे आता झोपायच्या टायमाला ते असं मच्छरदानीमध्ये घुसतो ना, मी नाही असं मस्त घुसतो ना, ते बोलते उंदरासमोर काय घुसतस. तेवढंच आहे माझ्या उंदराचा संबंध. एक्झॅक्ट. मला ह्याच काही गोष्टी तुमच्या टिपून घ्यायच्या काय? मी विचारतो त्याची उत्तरं द्या फक्त. हा, काय? मला सांगा, असं कधी झालंय का की तुम्ही घरात असे सोफ्यावर बसलात हा. आणि एखादा उंदीर येतोय आणि तुम्हाला असं बोलवतोय? अरे तू कशाला म्हणा असं करेल, कशाला करेल तू? तुम्ही उंदीर आहात म्हणून बोलवू शकतो ना. काही अरेच करे मी. अरे मी माणूस. ओके 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 कूल डाऊन उंदीर कसा मी बघतो काय? कूल डाऊन कूल डाऊन. कदम आता तुम्हाला कसं समजवू मला कळत नाहीये. साप साप घाबरलात? उंदीरच सापाला घाबरतो. अरे माणूस पण घाबरतो ना सापाला. जगात काय फक्त उंदीरच घाबरतो का सापाला? मांजर इकडे या. आता मला सांगा, मांजर ओरडल्यावर का घाबरलात? अरे एवढ्या जोरात ओढला तर कोण पण घाबरेल ना. काय बोलतो यार? कदम तुम्हाला कसं समजवू मी आता, कसं पटवून देऊ हे? कदम शांत व्हा, बसा इथे. बसा शांत व्हा. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला चीज आवडतं? आवडते ना. एक्झॅक्टली. उंदरांना सुद्धा चीज आवडतं. अरे माणसाला पण आवडते ना रे. असं काही नाहीये. मला नाही आवडत चीज. मग तू नसशील उंदीर. मी नाहीच आहे, तुम्ही आहात उंदीर. अरे मी नाही उंदीर. चीज पण मी आवडतं. माणूस आहे ना यार. ओके. मला सांगा, म्हणा आता माणसाला 2 कान असतात ना, आहे का नाही? हा मग उंदराला पण 2 कान असतात. माणसानं 2 डोळे आहेत का नाही? 2 डोळे उंदरांना सुद्धा असतात. हा. बोला. उंदराला शेपूट आहे का नाही? हा, मला शेपूट आहे. तुम्ही शेपटाची दाढी केली असेल. अरे काय असे कोण दाढी करतं काय शेपटाची? हे काय बोलतोय रे तू? किंवा कदम असं झालेलं असू शकतं काय? की लहानपणी तुमच्या आई वडिलांनी तुमची शेपूट कापली असेल. मोठं झाल्यावर तुम्हाला धक्का बसू नये की तुम्ही उंदीर आहात हे कळू नये म्हणून शेपूट कापली असेल. म्हणजे डॉबरमॅन कुत्रा असतो तसे तुम्ही डॉबरमॅन उंदीर असाल. हे अरे हे पण बोलतोय यार. आता तू रे का? 1 मिनिट, त्याचा थोडा तुकडा राहिला असेल. मला लेट मी चेक. नाही, नाही. मला बघू दे कदम. आपला फायनल करावा लागेल. एक मिनिट कदम बघू. कदम हे काय छोटा तुकडा आहे शेपटीचा. माई काय तो कान फार फोडीन. कदम माई काय तू. कदम तुम्ही कितीही नाकारला तरी हे सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल आणि याला आता सामोरं जा. कदम, आम्ही रिपोर्ट 2-2, 3-3 वेळा रिचेक केलेत. मी स्वतः चेक केले. तुम्ही उंदीर आहात. तुमच्या रक्तात उंदराचे जनुक आहात. तुम्ही समजून घ्या. हे बघा, उंदरासारखे नखं कुरतडताय तुम्ही. कदम, तुमच्यातला उंदीर बाहेर येतोय. त्याला बाहेर येऊ द्या, जगू द्या त्याला आता. त्याला नका दाबून ठेवू. ऐका ना, ऐक- मी तुमच्या पाया पडते. ऐका कदम, काहीतरी सोल्युशन निघेल निघेल. बघा, त्याला थोडा वेळ जाईल. त्याच्यावरचं सोल्युशन सापडेपर्यंत तुम्ही काळजी घ्या. काय करा, कुठेही असा गम लावलेला पुठ्ठा दिसला त्याच्यावर बसू नका. एकदा चिकटला ना ते खूप कडक असतं, चामडी निघेल. हा, एखादा पिंजऱ्यात चीज लावलेलं दिसलं लगेच जाऊन खाऊ नका, अडकाल पिंजऱ्यात. कळलं? काळजी घ्या. आम्ही बाकी टेस्ट करतो, तुम्हाला कळवतो. काळजी घ्या. कदम, माणसासारखे जा. आत्ताच कळेल लोकांना. हा, काळजी घ्या. अरे आम्ही उंदीर राहिलं रे. सर
हे असे रडत का गेले सर? तो माणूस उंदीर आहे आणि मी त्याला आता सांगितलं की तुम्ही उंदीरात रडायला लागले, पण आपण तरी काय करणार? रिपोर्ट्स बोलतायत ते सांग. एक मिनिट हो मिस चेतना, तुम्ही काय रडताय? आय एम सॉरी सर. काय? सर यांची ब्लड सॅम्पलची बाटली माझ्या हातून फुटली सर. मग बाजूला जनावरांचा दवाखाना आहे, तिकडून मी एक बाटली आणून इथे ठेवली सर. तुम्ही मंद आहात का हो? आय एम सॉरी सर. पुन्हा त्या माणसाला 15 मिनिटं पटवतोय तो उंदीरात करून. परत नाही होणार. आय एम सॉरी सर. आय एम सॉरी. अरे देवा, आता हे कोणाला बाहेर सांगू तरी नका, अवघात लॅबची बदनामी होईल. निघा आता. बघतायत नुसते. हा कोणाचा रिपोर्ट आहे? माय गॉड, इट्स मिरॅकल. प्रसाद उकचा रिपोर्ट असा का आलाय? प्रसाद उकच्या रिपोर्ट मध्ये लिहिलंय की सॉरी सर. एक नाही 2 बाटल्या फुटल्या सर. क्या बात है एपिटम ऑफ कन्विक्शन. वाह, सुपर हिट परफॉर्मन्स. सई, मजा आली. काही विषय फक्त तुमच्यासाठी निघतात अरुंडा. आणि म्हणजे मॅजिक काय तर तुमचं कन्व्हिक्शन तर आहेच, पण त्याच्यानंतर तुमची दया पण येते. हा तुमचा प्लस पॉईंट आहे. हे तुमच्या करण्यातलं त्याच्यामुळे ते फिलिंग येतं, त्याचं क्रेडिट सर्वस्वी तुम्हाला जातं. मजा आली. आणि मुकेश हा पंच मला अत्यंत आवडला. फार मस्त भावा, मस्त. शेवटचा ट्विस्ट पण छान होता. धन्यवाद. थँक्यू सर. मंडळी, आता आपण साक्षीदार होणार आहोत एका अनोख्या प्रेमकथेचे. चला तर बघूया ही हसरी प्रेम कहाणी जी आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. मी ठेवते बाबा. आता 0 मिनिटात झारासंध झाला असता. अवकाश. हाय मिस्टर प्रतीक प्रताप. हॅलो सर. हॅलो सर. सुपर हाऊस, फॅन्टास्टिक. थँक्यू सर. प्रतीक प्रताप, I like it your house. थँक्यू सर. Fertilizer, good thing, anything else. Not everyone has a moment of culture of department. थँक्यू सर. सर, दिस house has my blood, my sweat, my courage, my consistency, my persistence, sir. वा वा. You know, sir, as Brian Tracy once said, the distance between dream and reality is an action, sir. I took it seriously and see, these are the results, sir. These are the results. कशाला बाण मारला? गप बसा ना. अरे मला काय माहिती हा पहिल्याच वाक्याला पेटेल म्हणून. तुम्ही कशाला आल्याला गेला? सोपा भाव गप बसायचा ना मग. हा, मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं. सर काही बोलायचंय का सर? हो. सर मला फोन केला असतात मी घरी आलो असतो सर. तुम्ही मला आधी सांगायचं ना की बोलायचंय सर. सर तुम्ही बोला सर. सर तुम्ही बोला सर, मी ऐकेन सर. सर हे जे घर आहे ना सर, हे फक्त तुमच्यामुळे आहे सर. वयाच्या 18व्या वर्षी तुमच्या कंपनीत कामाला लागलोय सर, तेव्हापासनं मी एक पैक साठवली आणि हे घर बांधलंय सर. अरे no. सांगा काय सेवा करू सर? नाही, इट्स ओके. जस्ट नाही माय गॉड. नाही, हा तुझा मोठेपण आहे. आणि मुलात मी माझ्याबद्दल बोलायला आलेलो नाही. हा माझा भाचा, त्याच्याबद्दल मी आज बोलायला आलोय. बोला ना सर. पृथ्वी प्रताप, यू नो, मी 800 करोड संपत्तीचा मालक आहे. 800 करोड इज अ लॉट ऑफ संपत्ती. इज माय आणि इज माय 800 करोड 800 करोड संपत्तीचा व्हायरस. सर अरे मामा, वारस. वारस नॉमिनी सर. वारस. मिस्टर पृथ्वी प्रताप, त्या दिवशी आपल्या कंपनीचं अॅन्युअल फंक्शन होतं. त्या दिवशी गौरव सुद्धा आला होता. हो बरोबर सर. हो आले होते सर. तुमची मुलगी शिवाली, हो तिला बघून तो खुश झाला. हां. त्याचं प्रेम
प्रेम जळले तिच्यावर. तर तिचा मी हात मागण्यासाठी त्या आलो तुमच्या दारात. पृथ्वीजी, मला तुमच्या मुलीचा हात पाहिजे. सर सर माझं भाग्य उघडलं सर. सर माझी मुलगी तुमच्या घरात येणं म्हणजे नशीब काढलं सर मी. बेटा त्यांना तू पसंत पडलीस बेटा. शिवालाजी, त्या दिवशी मी तुम्हाला पार्टीत बघितलं आणि माझं तुमच्यावरती प्रेम जडलं. माझ्याशी लग्न कराल? नाही. मला असं का वाटतं की त्या ईश्य म्हणाल्या आणि मला नाही असं ऐकायला आलं? सर सर गौरव सर मी बोलतो तिच्याशी सर. मी बोलतो. बाबा बेटा काय करतेस बेटा? बाबा ऐका ना बाबा. बेटा तू गौरव सरांना नाही का म्हणतेस? बाबा बाबा मी नाही स्वीकारू शकत प्रेम त्यांचं बाबा. बेटा हे नुसतं प्रेम नाहीये बेटा. बाबा हे 800 करोड बाबा 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 मी नाही स्वीकारू शकत असं बाबा. का? बाबा माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे बाबा. शिवाले! बाबा बाबा ऐका बाबा खरंच नाही करू शकत. कोण आहे तो? मम्मी मी सांग कोण आहे तो? मम्मी सांगते तुम्हाला. काय करतो तो? बाबा तो लॉन्ड्री मध्ये कपडे इस्त्री करतो. बाबा माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. बाबा आग लागली हिच्या तोंडाला. अरे देणाऱ्याचे हात 1000 आणि हिची फाटकी झोळी अशी अवस्था झाली. बाबा ए बेबी, त्या लॉन्ड्रीवाल्यावर तुझं प्रेम आहे. हो हो सर. म्हणजे 800 करोड संपत्ती असणाऱ्या भाच्याला त्या राजपुत्रा तू नाही म्हणतेस? हो सर. मला त्या मुलाला भेटायचं. बेबी ब्रिंग इट ऑन प्लीज. मला त्याला भेटायचं. सर 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 नको सर. सर समजून घ्या सर. सर माझी मुलगी अल्लड आहे सर. माझी मुलगी अल्लड आहे. अरे हो, अल्लड बिल्लड बंबे भो काय तर होऊन जाऊ दे. अरे 800 कोटीचा मालक अक्कड बक्कड बंबे बो असाय ते. अल्लड बल्लड बंबे बो असाय. अरे वसाड्या 800 करोड संपत्तीचा मालक थोडी तरी जीभ घसरणारच ना. खायची गोष्ट आहे काय मला सांग. ए बेबी प्लीज कॉल हिम. बाबा कॉल द फोन प्लीज. बोलाव त्याला. अरे हॅलो हॅलो पम्या. पम्या, व्हॉट गरिबी. फक्त 2.5 अक्षराचं नाव. माय नेम इज प्रभाकर $1,000,000. हॅलो पम्या, हॅलो पम्या. हॅलो पम्या लवकर घरी ये. लवकर घरी ये. बाबा समोर उभे आहेत पम्या. मग 5 मिनिटं देशील काय? कशाला हवेत 5 मिनिटं? इथे माझ्या आणि तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे रे. पटकून ये प्लीज. बाय घे. हिने होली पेटवल्यान वाटतं. इलय बाबा येतोय तो. शिवाली. बाबा पम्या म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या खालचा लॉन्ड्रीवाला. हो बाबा. शिवाली. पम्या म्हणजे त्या जिन्याखालच्या त्रिकोणी बोळात असा करून शिरतो तो. हो बाबा. शिवाली. बघितलं मामा, आत्ताच्या आत्ता हिच्या बापाला कामावरून काढून टाका. नाही सर सर गेट आउट. आय से गेट आउट. असं मला नका कामावरून काढू नका. सर मला कामावरून नका. इले सर पाया पडतो तुमच्या. मला कामावरून नका काढू. शिवाय पाहुणे इलेत वाटता. पम्या. साहेब नमस्कार साहेब. पम्या मी बाबांना सगळं सांगितलंय. बाय घे. हिने होली पेटवल्या ना. पम्या साहेबानू आता काय करायचा? वर मला विचारतोस. बाबा
हो काका काय करता मुली अरे किती दिवस असं बच्चन सारखं उभे राहणार आहे भाच्याला मारलं 800 करोडच्या बोला ना काहीतरी वेलकम अरे वेलकम काय गेट आउट आउट सर मला चुकून त्यांना हात लागला असेल. चुकून हात लागला सासऱ्यांनू तुझा बाप सासरा साहेबानू ती का मारू नका साहेबानू. तिला नाही तर मग काय तुला मारू. या का आम्ही मुद्दामून नाही केला साहेबानू. आमची मन जुळलीत म्हणून आमच्यात प्रेम झाला. वय साहेबानू काय करणार. तुमका सांगूचो मी प्रयत्न केलाय पण तुमचा आपला मिशी वाढल्या कशी दिसता दाढी वाढल्या कशी दिसता तुमका काय सांगू. तुम्ही काय पण वाढवा तुम्ही सेमच दिसत. झालो ना गोंधळ आता. तरी माझी ताई घ्या मका सांगत असता प्रेम ह्या वेळेवर व्यक्त करूक होया नाही तर आयुष्य वेटिंग वर जाता. पण काय करणार आम्ही कोकणची माणसा साधी बोली काळजात त्यांच्या भरली शहाली. पृथ्वीक मिस्टर 1 मिनिट. काय बोललास आता जा काय बोलले तर माझ्या प्रेमासाठी बोललोय. मरान दे. शेवटची ओळ काय होती ते बोल. काय बोललास. कोकणची माणसं साधी बोली काळजात आमच्या भरली शहाली. कुठं होय बाबा काय बाबा बाबा काय केलं. हे कोण बोलत. माझी ताई घ्या माझी मोठी ताई शालू. शालू तुझं गाव कुठलं. रत्नागिरी. म्हणजे बाव नदीच्या काठावर तुझी ताई का कपडे धुवायला यायची. हो. एक छोटासा पोरगा अशी चड्डीवर करत असा धावत पळत त्या नदीवर यायचा. 1 रुपयाचा पेप्सी करून त्याच्या हातात असायचा आणि ना नदीत अशा दगड फेकायचा. 1 2 3 गेली तो तुझ आहेस. हो मीच. आणि मग तू नदीत उडी मारून नयेस म्हणून तुझी ताईगा तुला आवाज द्यायची. पम्या ओ पम्या अरे पम्या काय राहुलच काय. शालू परब्या शालू परब्या शालू तू एवढे दिवस होतीस तरी कुठे. वसाड्या आग लागली तुझ्या तोंडाला ती वसाड्या आता विचारशील. तरी पण सांगताय तू का आठवते काय ती बाव नदी. होय तर मी थैसर कपडे धुवूक जायचंय. आणि त्या बावडीच्या काठावर बी बसून तुझ्याकडे एक टक बघत बसायचंय ना. नाही तू थैसर बैल धुवूक यायचंस. अरे बापले बैल आणलाच नाही आता आणतो. बैल धुतो की बिबट्या. मी बोलायचे कोकणची माणसं साधी भोली त्यांच्या काळजात भरली शहाळी. परब्या आठवतं तुका काय आपलं प्रेम बाव नदीच्या पाण्यासारखं खलखल 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 वाहत होतं. जरा वाय स्तंभाईला बांधून येतो. परब्या ज्या
ज्या दिवशी मी माझं प्रेम तुका व्यक्त करू गेलो होते पप्या त्याच दिवशी तू एसटी पकडून मुंबईला निघून गेलास. माझ्या नजरे आड झालास पप्या. आणि ही तुझी शालू तिथेच तुझी वाट बघत उभी राहिली. आणि म्हणूनच मी पम्याक नेहमी सांगते परब्या, प्रेम हे इळच्या वेळी व्यक्त करूक येऊक वया, नाही तर आयुष्य वेटिंग वर जाता परब्या. शालू शालू तुला माहितीये मी एसटी पकडून मुंबईत गेलो. तिथे एक छोटासा बिझनेस केला. तो बिझनेस एवढा वाढला आता मी 800 करोड संपत्तीचा मालक आहे. 800 हे बघ, बिझनेस सेटल झाल्यानंतर मी तुला गावाला शोधायला आलो. तेव्हा एका माणसाने सांगितलं की शालूला ना तिचा मामा घेऊन मुंबईत गेला. मी तसा धावत सुटलो नदीवर. इथं माझं काळीच पडलं होतं. अगं बाई, त्या काळजाची शपथ घेऊन बोललो, जोपर्यंत माझी शालू मला भेटत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. परब्या तू माझ्यासाठी थांबलास. हो, अरे इतके दिवस मी तुझ्यासाठीच थांबलो शालू. खरंच परब्या. हो, मी तुझ्यासाठीच थांबलो. खरंच मी तुझ्यासाठीच थांबलो. ऐका, मेन स्किट सुद्धा थांबलंय, लवकर चला. झालं देवा तुझ्या गाभाऱ्याला, आता इकडे या. हा सुरू करा. परब्या तू पम्याक शिवालीचं लग्न लावून. हो, आज मला शालू भेटले. ए पम्या, ते पोरगी तुला आवडते? बस आजच्या आज मी तुझं लग्न लावून देणार. माझं लग्न तिच्या बरोबर होणार आहे ना. ह्याचं कसं काय? अरे हा साधा लॉन्ड्री वाले आपण 800 करोडची मालक आहोत ना. होय परब्या, आम्ही यांच्यासारखा श्रीमंत नाही. वासाडे, इमोशनच्या नात्यात माझी पॅन्ट उडशील. कोण म्हणाल तू गरीब आहेस? Who is talking? You are poor. Who is talking? तू आता गरीब नाहीस. 800 करोड रुपयाची संपत्ती माझ्या नावावर आहे. त्यातली अर्धी संपत्ती मी पम्याला देणार आहे. 600 करोड रुपये. Yes. 600 करोड. 800चे अर्धे 600 करोड. तुझ्या बापाने गणित केलं होतं हे. हा, ते काय नाही, आज ह्या पम्यामुळं माझी शालू आणि माझं प्रेम सापडलंय. त्याच्यामुळे मी नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहणार आहे. सर, तुम्ही जर या लॉन्ड्रीवाल्याच्या पाठीशी उभे असाल सर, तर मी माझी मुलगी हसत हसत दिली. जा. परब्या तू आपल्या पम्यासाठी एवढं करतास, मका लय आनंद वाटता परब्या. तू जेव्हा भाव नदीवर बैल धुवूक यायचास ना, तेव्हाच मका कळला होता, हाय तो माणूस बाजीगर हा. अरे मामा, माझं लग्नाचं बोल ना यार. अरे तुझं लग्न काय व्हायचं तेव्हा होईल. आज ह्याच्यामुळे माझं आणि शालूचं प्रेम शाबूत आहे. त्याच्यामुळे मी ह्या दोघांचं लग्न लावून देणार आहे. आणि माझी 800 कोटी संपत्ती आहे, त्यातली अर्धी म्हणजे 700 कोटी रुपये मी ह्याला देऊन टाकतो. कुठलं गणित आहे यार हे? 700 करोड त्याला देणार आहेस आणि उरलेले 100 करोड? 100 कोटी घेऊन मी हिला पूर्ण जग दाखवणार आहे, जग फिरवणार आहे. अरे मग मी काय करू मग? सर, गौरव सर, तुम्ही एक काम कराल का? काय? हे सगळं आता छान सुरू आहे ना, तुम्ही त्या पम्याची लॉन्ड्री सांभाळा. MHJ लॉन्ड्री. काय नाव सांगितलं लॉन्ड्रीचं? MHJ लॉन्ड्री. तरीच म्हटलं माझं लग्नाचं स्किट आहे, नाव अजून आलंच का नाही. मला जेव्हा बिबट्याचं शर्ट दिलं ना, तेव्हाच कळलं की मला बिबट्या म्हणलाय म्हणून. हा, 800 कोटीच्या मालकावरून लॉन्ड्रीवाला. बेकार क्रिएटिव्हिटी रे तुमची. जाम बेकार क्रिएटिव्हिटी रे तुमची.
बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. मोरे, तू म्हणालास बेबी ब्रिंग इट ऑन, पण मी येतोय आलिंगनाला. वा 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 वा, अप्रतिम, धमाकेदार, ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती. आणि म्हणजे सचिन गोस्वामींसाठी उभं राहून टाळ्या वाजव. म्हणजे हा माणूस बियॉन्ड इमॅजिनेशन स्किट बसवतो आणि सगळ्या चौकटी नुसत्या मोडत नाही, चुराडा करून टाकतो त्या चौकटींचा. म्हणजे स्किट चालू असताना चेतनानी मंदारकडे बघून हे करणं वगैरे, दिस इज बियॉन्ड इमॅजिनेशन. सो हॅट्स ऑफ टू गोस्वामी, अप्रतिम बसवलं होतं स्किट. आणि फार ब्रिलियंट परफॉर्मन्स होता सगळ्यांचाच. पण मोरे, ओ हो हो, म्हणजे क्या बात, तुफान 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 प्रभाकर, तुफान. आणि अखेर म्हणजे काय, वाळवंटात फिरणाऱ्याला अचानक पाणी मिळावं तशी आज अचानक शालू मिळाली आहे. आणि म्हणजे शालू, चेतना, तुझ्याशिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही असं तुला बघितल्यानंतर वाटायला लागलं. खूप मजा आली. गॉड ब्लेस यू. प्लॅटोनिक प्रेम सई. फार मजा आणलीत. प्लॅटोनिक, वेन यू कम ऑन स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज. आणि चेतू, खरंच पशाजी म्हणाले तसं तू आल्यावरती तुझ्या एंट्रीला अंगावर शहारा आला. कारण इतकी उत्कट प्रेमकथा आहे ह्या दोघांची. हे अनेक एपिसोड एस्टॅब्लिश झाले आणि अचानक आज शालूला फेस मिळाला आणि आम्ही प्रसन्न झालो, सुखावलो. मला असं वाटतं की तू लँग्वेज अप्रतिम पकडलीस. आणि कागज एवढी खुलली आहेस, आज जरा जास्तच खुलून परफॉर्मन्स झाला असं नाही वाटत का चेतू? झालाय मात्र खरा. तुम्ही चौघांनी पण जेवढी नौटंकी पॉसिबल होती तेवढी केली. आणि त्यांना नौटंकीच्या बाबतीत तुझी अमिरदा साथ म्हणजे हा म्हणजे अख्खी टीम वेडी असते ना, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण सगळे आहोत असं मला वाटतं. पण आज कॅरेट केकनी बाजी मारली. वारे कॅरेट केक, मजा आली, खूप मजा आली, मस्त. तर हास्य जत्रेचे जावई मंदार दादा, तुमच्या खऱ्या शालू बद्दल आणि लव्ह स्टोरी बद्दल काय म्हणाल? शालूबद्दल काय सांगणार, म्हणजे यशस्वी पुरुषाच्या मागे कायम एक स्त्री असते, तर ती खरंच आहे. आणि ते सगळं सांभाळून ती हे सांभाळतीये, हे खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे हे सगळं आपण म्हणतो ना की एकत्र सगळं. मी अजून काही एपिसोड वेगवेगळा येईन, यायला तयार आहे मी. हे एकाच एपिसोडला गाणं पण वाजतंय. म्हणजे रंगमंचावर चित्रपट बघण्याचं जे सुख आहे ना, ते मला आज बघायला मिळालं. क्या बात है. थँक्यू मंदार, थँक्यू वैशाली ताई. मंडळी, एक अतरंगी कुटुंब आलंय परदेश प्रवासासाठी लागणाऱ्या विजाच्या तयारीसाठी. चला तर बघूया हा प्रश्नोत्तरांचा तास किती रंगतोय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हॅलो, हा प्राजक्त सगळं मधून बोलतो आहे, A to Z सोल्युशन्स. हो हो, कुठून प्राजक्त सगळं A to Z सोल्युशन्स मधून बोलतो आहे. हो हो, नाही, आम्ही विजा काढण्यापासून कविता काढण्यापर्यंत सगळं करतो. आय मीन कविता करण्यापासून सगळं करतो. आय एम सो सॉरी. हो हो हो, मी तिचा चाहता ओंकार राऊत बोलतोय. बोला. नाही नाही, तिच्यावर प्रेम करणाऱ्यांना ती नाही म्हणत नाही, ती त्यांना कामावर ठेवते. बोला. हो हो हो, हा, तुम्हाला काय हवंय? तुम्हाला कुठल्या गोष्टीचं सोल्युशन हवंय सांगा तर. बिझनेस कुठला करायचा आहे?
नाही हे सोडून आम्ही सगळ्या गोष्टी सांगू शकतो काय. अजून आम्हालाच कळलेलं नाही आम्हाला कुठला बिझनेस करायचा आहे. अरे म्हणूनच तर आम्ही प्राजक्त सगळं असं काढलेलं आहे ना. असा बिझनेस काढलेला आहे आम्ही. हो हो, आय एम सो सॉरी. अहो तुम्ही आम्हाला सांगा ना, विजा करू शकतो आम्ही, पॅन कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, गुमास्ता सगळं करू शकतो. तुम्ही फक्त सांग. आय एम सो सॉरी, याबद्दल आम्ही काहीच हेल्प करू शकत नाही तुमची. हो हो हो, एनी टाइम, बाकी एनी टाइम, एनी टाइम, एनी टाइम फोन करा. बसा बसा बसा. हा, जयराम जी की बाबूजी. जयराम जी की, जयराम जी की. बोला बोला. हा, ते अमेरिकेला जायचं ठरला होता. त्याच्यासाठी आलो आहे. 4 अमेरिका रिटर्न तिकीट देऊन टाका. तिकीट काय देऊन टाका. लोकल ट्रेन मध्ये चढतोय का आपण? अमेरिकेला जायचं आहे ना तुम्हाला. बराबर. मग आपण का भेटतोय इथे आता मला सांगा. कशाला भेटतोय? अरे विजाचा इंटरव्ह्यूची रिहर्सल आहे ना आपली. तिकीट वगैरे सगळं होणार, त्याची काही काळजी करू नका. पण महत्वाचं काय आहे, विजा. त्याशिवाय तुम्ही जाऊच शकणार नाही ना तिकडे. आपली रिहर्सल करायचं ठरलं आहे इंटरव्ह्यूची. हा, तुम्ही सगळी तयारी करून आलेला आहात. अरे तयारी मतलब एकदम जोरदार तयारी केली. दाखवते तयारी तुम्हाला दाखवतो आहे. थांब, काय केलंय? माझ्या ते बुंटा किती मला हा जो आहे. काय करताय? अरे तू पडला काय को है? काय करताय? का नका घालू ती, नका घालू ती नका घालू. अहो नका नाही. एक अहो त्यांनी एक आणली आहे. काय करताय? दुसरं पण आमच्याकडं. दुसरी पण आहे. बर बर. काय काय आम्ही जो आहे सगळ्या तयारी खेळेला आहे. मजनाब आहे. शंभू प्रसाद राम प्रसाद चौबे आहे. समझी, मी उसका बड़का भाई आहे, लंबू प्रसाद जी. म्हणजे राम प्रसाद चौबे है जी. आम्ही जो आहा याचे बेबी आहा दुलारिया लंबू प्रसाद चौबा. आने में जो है हम तो बुधिया है. और आमे जो है जो शंभू प्रसाद जो है ना ताज एकतर लगानच्या इंग्लिश कॅरेक्टरचं जे चुकीचं बेरिंग पकडलंय तुम्ही ते सोडा. नॉर्मल राहा तुमच्यासारखं. हे काढा आधी, हा बावळटपणा हे काढा. सगळं काढा काढा. ते नाही, नको आहे ते आपल्याला. नाही चालत. हा बावळटपणा आधी सगळं. बुबू आधी ठेवा तिकडे. बुबू घेऊन जाणार तिकडे तुम्ही इंटरव्ह्यूला. काहीतरी आपलं बालिश करताय तुम्ही असं नका करू. हा बावळटपणा केला तर विजा रिजेक्ट होईल तुमचा. मग जरा सिरियसली राहा. अरे नॉर्मल माणसासारखं वागा ना. तुम्ही जसे आहात तसं जायचंय तुम्हाला, हे लक्षात ठेवा. कळलं का? मला पहिलं तुम्ही सांगा, तुम्हाला अमेरिकेत का जायचंय? मला अमेरिका विकत घ्यायचा आहे. तुला काय करायचं आहे? या रिजेक्ट झाला विजा. अमेरिका विकत घ्यायचा. अरे मला वाटलं केवढा गादी चांगला बटवला आहे इकडे. नका ना, हा नका. हे ह्यांना का घेऊन जाताय तुम्ही? अरे बडे भैया जरा चुप बैठो ना यार. काय झालं? अमेरिका विकत घ्यायचा असं नका म्हणू. म्हणजे काय, कॅन्सल होईल ना विजा. असं नका करू. त्यांना सांगा तुम्हाला अमेरिकेचा विजा हवाय की नाही. हाय दया, आम्हाला कळले पाहिजे आहे अमेरिकेचा विजा. आमच्याकडे जो आहे बिहारचा शंभू प्रसाद आहे. अहो अमेरिकेचा विजा म्हणजे विजा नावाचा कोण नाहीये अमेरिकेत. अमेरिकेचा विजा म्हणजे अमेरिकेची परमिशन, त्यांची परमिशन. त्याचं कशाला परमिशन पाहिजे आहे आम्हाला? आमचे जो बाबू जे आहे त्यांना आम्ही पूछलं आहे, बाबूजी आम्ही जाबो का? ते बोलले जावा. पुरे 300 रुपये दिला आहे अमेरिकेमध्ये खर्च करायला. हा जो घुंगट मध्ये सह्याद्री आहे ना, त्याला गप करा. काय बोलते ही बाई? अरे नाही, काढा तो आता. दाखवला तुम्ही चेहरा, आता काय बंद करताय? काय कोण आहे तुमचे बाबूजी? कोण आहेत? राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे? नाही ना. मग नाही चालणार त्यांची परमिशन. त्या सरकारची परमिशन लागते तिकडे जाण्यासाठी. कळलं का तुम्हाला? त्या देशात आपल्याला जायचं आहे की नाही, मग त्यांची परमिशन घ्यावी लागणार की नाही आपल्याला सांगा. नाही, आम्ही मुंबईला आला थोडी परमिशन घेऊन आला आहे. असा डायरेक्ट आला आहे. हा बाटलीतला गंगाराम असं का बोलतोय? बिहारी आहेत ना ते. काय लावलंय? अरे आमचे बडे भैया जे आहेत ते नेपाळमध्ये वॉचमॅन म्हणून कामाला आहेत. झापजी
म्हणजे आमचे बाकीचे 3 भाऊ इथे आहेत, पण बडे भैया तिकडे नेपाळमध्ये वॉचमॅन म्हणून लागले आहेत. हे तिकडे गेले. आमचा जो दादाचा सगळा उलटाच आहे. लहानपणापासून तो आउट ऑफ बॉक्स आहे, माहितीये. बडे भैया बोलतो आहे तो एकदम बरोबर बोलतो आहे. काय बरोबर आहे? आम्ही मुंबईत आला, आम्हाला परमिशन नाही लागला. अरे मुंबई भारतात आहे ना, भारतात कसली परमिशन? त्या दुसऱ्या देशात जायचं असेल तर परमिशन लागते, आणि त्यांना पण आपल्या देशात यायचं असेल तरीही परमिशन लागते. अरे नाही, असा आम्ही नेपाळला जातो आहे तर आम्ही फक्त पासपोर्ट घेऊन जातो आहे. नेपाळ हे मित्र राष्ट्र आहे आपलं, म्हणून तिकडे नाही लागत विजा, चालतो. कळलंय का? मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे. तर आधी सुरुवातीला आपली बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट पाहिजे. पिटरचे बाबा, आता आपल्याला इंग्लिश लँग्वेज नीट जमत नाही आहे तर बॉडी लँग्वेज कुठे शिकायची? बॉडी लँग्वेज म्हणजे भाषा नाहीये वहिनी. बॉडी लँग्वेज म्हणजे हे आपलं शारीरिक हालचाली, आपली ज्या शारीरिक हालचाली असतात. शारीरिक हालचाल मतलब बॉडी लँग्वेज. हा, हा. तो तर आमचं चांगला आहे, एकदम आम्ही तरबेज आहे त्या बॉडी लँग्वेज मध्ये. बरं. दुलारी भाभी, उठू हे नका, आपल्या बसून बॉडी घ्या. लँग्वेज दाखवायची का? आमच्या बॉडी लँग्वेज तुम्हाला दाखवतो. डान्स करायला जाताय तिकडे तुम्ही? नाही, चांगलं वाटलं आमचं बॉडी लँग्वेज. अरे बॉडी लँग्वेज म्हणजे डान्स नाही ग, बॉडी लँग्वेज यार. बॉडी लँग्वेज असं, बॉडी लँग्वेज अशी पाहिजे ना. बॉडी लँग्वेज, बॉडी थांबा जरा. बॉडी लँग्वेज म्हणजे आपण कसं वावरतो, कसे उभे राहतो, कसे चालतो, ह्याला बॉडी लँग्वेज अरे म्हणतात. बाबू, चालण्याचं तर बोलूच नको. आमची बुद्धिया जेव्हा चालते आहे, भावी जेव्हा चालते आहे, असे अटक मटक चवली चटक, एकदम कोणाचं नजर हटत नाही, माहिती आहे. थांबा. पहिला प्रश्न ते तुम्हाला विचारू शकतात, तुम्ही कुठे राहणार आहात? आता बघू, 11 महिन्याच्या भाड्यावर जो कोणी देईल तिथे राहून जाऊ. पण आमचा डिपॉझिट एकदम कमी आहे, दलाल म्हणून एकच भाडा देणार आहात. अरे पागलात का तुम्ही? 15 दिवसासाठी चाललाय तुम्ही, 11 महिने कुठे राहणार आहात? ए कोण बोला 15 दिवसांसाठी चाललो आहे? आम्ही तर तिकडे बिझनेस वाढवायला चाललो आहे. इथला जो आमचा पाणीपुरीचा ठेला आहे तो आम्हाला आता एक्सपांड करायचा आहे. आम्ही तिकडे जाऊन पाणीपुरीचा धंदा करणार आहे. हे असं जिकडे एक मोकळी जागा मिळेल तिकडे ठेला टाकणार आणि पाणीपुरी विकणार आहे. अरे असं नसतं. हो, मी तर तिकडे जाणार आहे. असा 2 बिल्डिंग घेणार आहे. एक मध्ये डे करणार आहे, एक मध्ये नाईट करणार आहे, आणि सकाळी 4:30 वाजता गाडी पण धुणार आहे. अरे काय पागल झालात का? आणि हे जर सगळं सेट झाला, मग लल्लनला बोलव ना, तिकडे रिक्षा टाकून देणार लल्लनला. आणि पानचा ठेला पण टाकणार आहे. अरे थांबा, पानचा ठेला टाकताय? अरे अमेरिका आहे, मुंबई वाटली का तुम्हाला? इथे तिकडे तसं नसतं. इथे निदान लोक समजून तरी घेतात. गरीब आहे, पानचा ठेला टाकलाय बाबा, गरीबाचं पोट भरतंय, चालू द्या, असं तरी होतं. पण तिकडे नाही चालत तसं. लॉज आहेत तिकडे, कायदे कानून आहेत तिकडे, परमिशन घ्यावी लागते सगळ्याची. कळलंय का तुम्हाला? तुम्ही कुठे जाताय तुम्हाला लक्षात येत आहे का? म्हणजे तिथे असा धंदा करता येणार नाही? कसा करता येईल तुम्हाला धंदा? टुरिस्ट विजावर जाताय तुम्ही. टुरिस्ट विजा पित्री. अरे थोडा टेबलाचा खालून असा देऊन काहीतरी होणार काही का? अरे नहीं बड़े भैया, हम नहीं जाएंगे अपन. हम लोग इधर ही रह जाएंगे. अपना मुंबई जाणं एकदम मस्त आहे, एकदम असा एकदम मैया जैसा आहे. जो कोणी येतो ना त्याला ठेवून घेतो आहे, खायला प्यायला देतो. आमचे भाऊजी आहे ना, नुसता एक ठेला घेऊन आलो होते. आता आमचा एवढा मोठा बिझनेस झाला आहे. आपण नको जाऊया तिकडे, आपला मुंबईत मस्त आहे. इथे 10चा 20 ठेला करून टाकूया. अरे बाबा नको नको नको, आधीच खूप ठेले आहेत तुमच्या इथे मुंबईत. जे 10चे 20 आहेत ना, ते उरलेले 10 आहेत ना, तुमच्या गावी करा ना. मान्य आहे मुंबई सारखी जागा नाही, मान्य आहे, पण आता मुंबईत जागा नाही, त्याचं काय करायचं मला सांगा. नका असं करू. मुंबई स्वप्नांची नगरी आहे ना, सगळ्यांची स्वप्न पूर्ण करते. मग तशीच नगरी तुमच्या गावी तयार करा ना. प्रत्येक राज्यात, प्रत्येक स्टेटमध्ये अशी एक मुंबई तयार झाली तर देश केवढा ग्रो होईल, देशाची केवढी प्रगती होईल. लक्षात येत आहे का तुमच्या? तिकडे जाऊन करा ना हे सगळं, कशाला इथे वाढवताय? बड़े भैया बराबर बात कर रहे. हाँ, हमारे गांव में जाके सब बढ़ाते. पर आता मी काय बोलतो आहे, आता अमेरिकेचा एवढा केला आहे तर जरासा करून टाका ना. जरासा करून टाका. तुम्ही आम्हाला जो आहे ना, मला जाऊन तो ऐरा गैरा धबधबा आहे ना, तिथे आंघोळ करायची आहे. ऐरा गैरा धबधबा? हा काय चाळीतला नळ आहे तुझ्या, तिकडे जाऊन आंघोळ करतोयस ते? ऐरा गैरा नायगरा फॉल्स आहे तो, आणि मुळात तो कॅनडात आहे रे, तो नाही आहे रे अमेरिका. तुम्हाला अमेरिकेची माहिती आहे का? बाबूजी, आम्हाला जो आहे ना तिथे ते विमानाने 2 पडलेल्या बिल्डिंग पण बघायच्या आहे. चला नको, ते काहीतरी बघायचंय तुम्हाला. थांबा जरा. तरी आपलं बाबूजी, आमच्या नातेवाईक आहे, त्याच्या हस्ती आहे ना, तिकडच्या नदीमध्ये विसर्जित करायच्या. अरे आपल्यासारखं नसतो काकू तिकडे, नका असं काहीतरी करू. बाकीचा दाबू दे. तो दांडा पकडून डान्स करतात तो. निघा आधी. चला, चालते बा.
प्राजक्ता सगळं अंडर तुम्ही जे जे केलं ते सगळं खूप छान होतं. मस्त झालं परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाददा, जगावेगळं कन्व्हिक्शन आहे ना, जगावेगळं ते देवाने तुला इतकं वारेमाप दिलं यारून की क्या बात आहे यार. म्हणजे हे ह्याच्याकरता जे कन्व्हिक्शन लागतं ना ते शब्दांच्या पलीकडचं आहे. म्हणजे कमाल. बाकी पशा आणि तुम्ही दोघी अशक्य होतं. मधला तो डान्स बिन्स सगळं आणि ओमकार फॅन्टॅस्टिक, मस्त, खूप मजा आली, वंडरफुल. आणि याच बरोबर वेळ झाली आहे निरोपाची. फुलराणी या सिनेमाची टीम उद्या देखील आपल्यासोबत धमाल करण्यासाठी उपस्थित असणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका उद्याचा भाग. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. नमस्कार मंडळी. भावनांच्या ग्रहमालेत हास्याचा चमचमता तारा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आज देखील फुलराणी या सिनेमाची टीम आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, मोरे कुटुंब आज सज्ज झालंय चक्क चक्क गझल करायला. चला तर बघूया त्यांना काव्याचं मीटर सापडतंय की विनोदाचं, हे दाखवायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. ये पहाड़ ये वादियाँ, ये पहाड़ ये वादियाँ बुलाती है मुझे. ये पहाड़ ये वादियाँ बुलाती है मुझे. जैसे सर पर हाथ रख माँ सुलाती है मुझे. सर कशी वाटली सर? सर कशी वाटली? मला तुम्ही सांगा कशी वाटली सर? आवडलं की नाही सर? मी तेच म्हणतोय सर, मला थोडा मेंटल ब्लॉक लागला होता सर. आता इथे आलोय की नाही, महाबळेश्वरला आलोय, निसर्गरम्य ठिकाणी सर, व्यवस्थित सगळं सुचणार. हो सर. नाही सर, मी आजच्या आज तुम्हाला गझल पूर्ण करून देतो. आत्ताशी सुरुवात केली आहे सर मी. आजच्याच तुम्हाला गझल करून देणार. तुम्ही उद्या ती कंपोज करा, परवा शूटिंगला लागा सर. हो हो हो. नाही सर, मंदार चोळकर नाही. नाही सर, नाही 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 सर. नाही, चेतना भट बिझी आहे ना. नाही, काय संबंध म्हणजे सर? तो नाहीच लिहित, दोघं मिळून लिहितात. हा सर. अहो, आत्ता पण त्याने फक्त ती लिहिलं होतं, तिने फुलराणी टाकलंय. हो नाही तर काय सर, नाही तर याला जमणार आहे देवा तुझ्या गाभार. नाही नाही, काय नाही सर, काय नाही सर. नाही 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 सर. अहो, जेन्युइनली सांगतो, काय असतं, कवींना युजली ना काहीतरी लिहिण्यासाठी प्रेरणा लागते, याला चेतना लागते. काय करा. नाही सर, सर कट नका करू सर. सॉरी सर, सॉरी सर. सर हॅलो. नाही नाही, मी देतो. फक्त मंदारकडे नको. मी लिहितो ना सर. हां, मी लिहितो, देतो. आजच्याच पूर्ण करून देतो. येस, सुचतच आहे सर. ये पहाड ये वादी. हां सर, येस सर. थँक्यू सर, थँक्यू. रसे, ए रसे, हो रसे नुका हॉटेलमध्ये राहूया. नाही कंटाळा. बघ ना, सगळं ढगाल वातावरण, काय मजा आहे इकडे. एवढं महाबळेश्वरला इलो आपण. वैत. थंडी बघा केवढी ती. होय तर लयच थंडी आहे ना. ऐकतो का? थंडी लयच आहे ना रे. मी गाराटलो माहिती आहे. हो. दत्तूला नको आणायला पाहिजे होता ना. काय बोललास? नव, त्याला सर्दी होती ना, थंडी मुलं. अर्धा तास नुसा शिंकत असतो घरात. ताप केवढा भरतो. मला मिठाच्या घाटा घालावे लागतात माहितीये. हो, आणि होय. मीठ केवढा महाग झालाय. गप्प बसा, माझ्या पोराचा खर्च काढू नका. मोठे इले खर्च सांगतो. काढू नको. काय बघ. हो. ए, ते बघ पाठी मग आपण फोटो काढूया काय. हा. जा मागं उभं माझं राहा, हा? फोन हा, घ्या, मी हा? तुझ्या फोनवर काढतो फोटो. नीट पोझिशन घ्या. हा, अजिबात काय करू का. एक सेकंद. हा, बरोबर. स्माइल. बरो काढा. ओ माणूस आहे. अरे माणूस. माणूस म्हणजे काय? माणूसच आहे. अरे देवा, मला वाटला हुबेहूब पुतला. पुतळ्यासारखा दिसतोय मी तुम्हाला? नाही दिसत नव्हतं, असं बसलं होतं ना, म्हणून म्हटलं पुतला आहे की काय तुम्ही पण. काय झालं ते, आम्ही शहरात जातो ना, तर बर्गरचा हॉटेल असा बघा,
त्याच्या बाहेर असा पुतला असतो बघा असा हा तो बेंचवर बसलेला असतो आमका वाटलं तसाच हा काय. त्याच्या बाजूला उभं राहून आम्ही फोटो काढतो ना म्हणून म्हटलं मी तुम्हाला तसा पुतळा दिसतोय आता नाही हो. काय करतोय ऐका ना प्लीज इथून उठाल का मी ना एक महत्वाचं काम करतोय माझा काहीतरी विचार चाललाय मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो प्लीज तिथे जाऊन करा ना काय फोटो बिटो काढायचे प्लीज सॉरी यार सॉरी नाही, ठीक. तशी काय आम्हाला सवय नाही डिस्टर्ब करायची प्लीज नाही आमका तर गैरसमज झाला ना. बॅगला एक फोटो काढू याचा सफरचंद आहे आपला काढू सफरचंद असं ना खाऊ काढलं घ्या हा, हे घे. मला? एक काम कर सफरचंद घेऊन ना तिकडे जाऊन बस इथे हा हा उकिडवा बस उकिडवा हा. इकडे बघ वासाड्या तिकडे काय आयशीचा हो फोटो काढणार आहे तिकडे ना आणि 2 हातात सफरचंद घे हा? दोन हात. हा आणि ऍक्शन कर खाण्याची 1 मिनिट तू पण काढ ना फोटो 1 सेकंद आलं पण काय हो हा खैती खायची पोज नवीन शोधून काढलास खयची पोज म्हणजे उद्या आपण गावाला गेलेलो आणि लोक म्हटलं तुम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तर माकड बघितलं काय तर हा फोटो दाखवता येईल ना लाज वाटता तुमका स्वतःच्या पोरा कसा बोलतालास माझं पोरगो माकडा हा, काय नाही तर तीच लायकी आहे वासाड्याची तीच हा? लायकी आहे तू. गप्प हा, बा. पुढे ह्यांच्यासारखं फोबाड फोडून जास्त बोलत. बोलतास नाही तर काय, त्याका? बा मुलं. हो थांबा काय झाला सो सॉरी पण जरा प्लीज केल 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 करू नका मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो नाही त्या माणसाचा नेहमीचा होय. प्लीज जरा शांत राहा ना मी काहीतरी लिहितोय की नाही जरा थांबा ना होय मग काय? सोपं आहे ना लिहा मी सांगतो तुम्हाला आधी क काढा मग त्याला एक दांडूक द्या मह काढा त्याला एक दांडूक द्या आणि मग टोपी द्या होईल काही आणि मग तरी तुम्हाला माहिती आहे त लिहा र लिहा त्याला एक दांडूक काढा वरती एक परत टोपी काढा काहीतरी हे सोपं आहे ए लहान मुलांसारखं दिसणारं विचित्र काहीतरी काहीतरी म्हणजे काहीतरी हा शब्द नाही लिहायचा आहे काहीतरी म्हणजे मला सांगा ना त्याला सांगा ना. मी सांगते त्यांका काहीतरी लिहूचा नाही आहे त्यांका काहीतरी हा. काहीतरी काहीतरी, हा. ही काय काहीतरी action आहे? लिहा लिहा काहीतरी लिहूचा नाही, नाही काहीतरी म्हणजे मी काय असं काहीतरी घाणेरडं लिहिणार आहे का काहीतरी नाही काय? छान काही एक मिनिट मुळात तुम्हाला माहितीये का मी काय लिहितोय मी कोण आहे माहितीये का तुम्हाला नाही नाव तरी सांगा काय आहे माझं नाव पृथ्वी प्रताप मी कातील मोरे हा ठीक आहे आम्ही रसिका यांची बायको आणि हयतो आमचं पोरग दत्तू मला नाही करायची ओळख मी काय अरे बाय संस्कार आहे गुणाचं अरे असेल गुणाचा किंवा कोणाचा मला नाही फरक पडत मला आता लिहू द्या ना प्लीज हो. मी इथे काहीतरी लिहितोय मी एक गीतकार आहे हा मी गझल लिहिण्याचा प्रयत्न करतोय काय ग? कोण आहो तुम्ही गीतकार आहे हे काय माझे घाबरण्यासारखं काय नाही तसं नाही. गीतकाराला घाबरण्यासारखं काय आहे? हा नाही तसं काय नाही तसं काय आपलं हे नाव मोठा वाटला भीती हा, वाटली गीतकार त्या- अंगावर तुम्ही काय काट- करतास ना काय करता गझल गझल करतोय मी हो? हो आमचे आपण गजला करतात नाही काय हो 1 नंबरच्या गाजाली करतो हो. हा, द्यावा शपथ होय तर. ए, दत्तू बस इकडे होय गाजाली होय सांग. ती गजाल सांगा ना ती आपल्या गावाकडे सांगतास ती ती म्हणजे- वडाच्या झाडावर तो मुंज नाही तर ती सांगा ती कुठली? आत्मीयवाली हा, हा. कसो आत्मो येता आणि ऐकताच काय ऐका बरं, तरी 1 नंबर गजाल आहे. आत्मो येता आणि तो सांगता की चुना दे म्हणून हा. मग त्याला तंबाखू नाही देऊ नाही, बिलकुल नाही. त्याने चाय मागल्यात तर त्याला खारी नाही देऊची आत्म्याक ना असं घुटमळ तर ठेवू ठेवायचं वहिनी तुम्ही जे आता सांगताय ना ते गजाली कोकणात जे सांगतात ना एक एक वेगवेगळ्या गोष्टी तयार करून रंगवून सांगतात ना ते होय तर मी जे करतोय ते गझल आता कसं समजावं तुम्हाला हा. गाण्याचा प्रकार आहे एक होय काय? हा, हिंदी आणि उर्दू मध्ये मी गझल करतो ऐका अच्छा, ना होय मला काय? लिहू द्या फक्त म्हणजे मी काय म्हणतो तुम्हाला उधरू येतं काय येतं मला उधरू उधरू आता काय सगळं उद्रुत तुम्हाला आलंय बाकी अख्ख्या जगाला जे येतं हा, हा. ना ते उर्दू आहे होय काय? सर प्लीज ऐका मला ना डेडलाईन दिली आहे आमच्या प्रोड्युसरने मला आजच्या आज गझल पूर्ण करायची प्लीज तुम्ही जा ना इथनं मला लिहू द्या ना मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला कळतंय का हो, हो, हा? हो. बरोबर थांब 1 मिनिट थांब ओ काका इकडे जरा इथे मध्ये आहे ना मी तुडवेन तुला हा. मी शपथ सांगतो मी तुडवेन तुला मला काम करू दे असं काय बसा तुम्ही एक मिनिट. काय त्याचं करताय? काम बोलतात काय ते असं बोलवा. नाही, काम काय त्याचं नाही. विचार बोल बाबा कसा? पटकन बोल आणि जा काका तुम्हाला हिंदी येते ना येते बाळा म्हणूनच मी हिंदीत लिहितोय की हा नाही मग माझे 1-2 प्रश्न आहेत हिंदीतले ते विचारायचे नाही होते. तसं माझं पोरगो ना हुशार आहे त्याच्या डोक्यात लय प्रश्न येतात त्या विचारूची लय हौस आहे. विचार बाबा विचार हे विचार बिंदास विचार. मला सांगा हिंदीत पोलिसांना आई का बोलतात हा हिंदीत पोलिसांना आई म्हणतात हा कुणी सांगितलं तुला मी परवाच ऐकलं होतं काय? एक जण बोलत होते ए पोलीस आई पोलीस आई पोलीस आई तुडवा ना वाट कसली बघताय तुडवा इकडे या नाही वसाड्या ते पोलीस आई म्हणजे हिंदीत पोलीस आले असं म्हणतात हिंदीमध्ये ना आल्याला आई म्हणतात
हा काय हा. मग लसणाला बाबा बोलतात काय तुडवा मारू नका हो. त्याच लायकी जायचं मारू वाटेल ते बोलतो. अरे बाळ इकडे इकडे. हिंदीतलं तुला प्रश्न पडलेत म्हणून उत्तर देतो. हाय. मराठीतले काही शब्द हिंदीत गेल्यानंतर स्त्रीलिंगी होतात, जे मराठीत पुल्लिंगी असतात. म्हणजे पुलिस आई, जान में जान आई किंवा मेरी आवाज आई. आता आवाज मराठीत आपण काय म्हणतो? माझा आवाज पुल्लिंगी आहे की नाही? हिंदीत आपण म्हणतो मेरी आवाज, स्त्रीलिंगी झाला आहे की नाही? अच्छा. असे काही मोजके शब्द आहेत जे मराठीत पुल्लिंगी, हिंदीत स्त्रीलिंगी असतात. झालं? कळलं? अच्छा, म्हणजे ते मराठीत जे पुल्लिंगी शब्द असतात ते हिंदीत स्त्रीलिंगी होतात काय? काही काही शब्द. काय काय होतात ना? म्हणजे तुम्हाला ते उद्रू बिद्रू सगळं येतं ना? उर्दू नाही, उर्दू येतं मला. येतं ना. मला जरा एक प्रश्न पडला होता. म्हणजे कसं आपल्याकडे कधी असं पाहुणे येतात बघा, पाहुणे. तर आपण कसं म्हणता, आइये 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 शर्ट पीस रखिये. पण त्यांच्याकडे कधी शर्ट पीस दिसतच नाही हो. हे नेमकं काय? नाही ऐता बरोबर पिक्चर मध्ये दाखवतात ना ते असं बोलतात. पिक्चर मध्ये आम्ही आइये आइये शर्ट पीस रखिये ठेवतच नाहीत. शर्ट पीसच नव्हतं त्यांच्याकडे. त्याच्या लय घोल झालाय आमचा. भिकाऱ्यांनो, शर्ट पीस नाही ठेवायला सांगत ते. टेलर आलाय घरी. आइये आइये तशरीफ रखी असं म्हणतात ते. तशरीफ म्हणजे काय? तशरीफ म्हणजे पार्श्वभाग ज्याच्यावर आपण बसतो. पण मला पार्श्वभाग नाही मी बुडावर बसतो तेव्हा शब्द नाही सांगे. मोरे तेच हो. बुड म्हणजेच पार्श्वभाग आणि पार्श्वभाग म्हणजेच उर्दू तशरीफ. हा काय? हा. मग हा परवा एवढे दिवस माझ्या तशरीफवर लात मारत होता काय? मारतो म्हणजे तुझी लायकीच आहे वासाड्या. माझी लायकी काढू नका आता. काय लायकी काढू नको? माझ्या तशरीफला हात नाही लावायचा आता. हा नाही लावणार. माझी तशरीफ आहे ती. तुझी हा, मग? अरे, तुझी तपश्रीफ धुवून धुवून तुला रानाचा मोठा केलाय. गोष्टी करतोय माणसासमोर तशरीफ धुवून. लहानपणी तुझ्या तशरीफवर चापट्या मारल्या असं ना तर ही जीभ ना चुरू चुरू बोलली नसती. यांचा ना असं असता एकमेकांशी भांडत राहतात दिवसभर आणि दुपारी पाटावर तशरीफ ठेवून बोलतात जेऊ वाढ म्हणून. आणि तुमचा काय दिवसभर ह्याचाच चाललेला असता. तशरीफीला टॉवल गुंडाळायचो आणि गावभर फिरूचा. अरे वाटेल ते नका ना बोलू. एक चांगला शब्द दिलाय आपल्याला उर्दू भाषेने, तशरीफ असा. मान ठेवा ना त्याचा जरासा. कुठेही लावाल तशरीफ. मूर्ख कुठचे. अदब आहे ना यार भाषेत. हा आब आहे ती राखा ना थोडीशी. उर्दू कुणीतरी म्हटलंय यार. काय म्हटलंय कुणीतरी की गरीबी में अमीरी का एहसास दिलाती है उर्दू. का म्हटलंय? ती भाषा श्रीमंत आहे ना यार. आब आहे त्या भाषेला. गुलजार काय म्हणालेत मला सांगा. नाही देवा शेवट मला काहीच नाही माहिती. माहितीच नाही तर काय सांगणार ना. पण मी सांगतोय ना मग ते ऐका ना मोरे. गुलजार काय म्हणालेले आहेत कि वो यार है जो खुशबू की तरह जिसकी जुबान उर्दू की तरह. आहे की नाही? म्हणजे काय तर यार माझी जी कोणी प्रियसी आहे, माझा जो कोणी प्रियकर आहे, त्याची जुबान त्याची वाणी म्हणजे उर्दू इतकी श्रीमंत मधाळ गोड जे काही असेल ती आहे. अरे काहीतरी आहे ना, विशेषण आहे ना. नाही वा वा म्हणजे लयच मोठा माणूस. मग अरे मिर्झा गालिब माहिती आहेत का तुम्हाला? म्हणजे काय माहिती आहेत? मला माहिती काय मला माहिती नाही तर. आमच्या एरियामध्ये ते गालीचं विकायला येतात का नाही. हे मिर्झा गालीचे वाला नाही, मिर्झा गालिब. अरे यार तुम्हाला काहीच माहित. हे ऐकलंय कधी? उनके आने से जो आ जाती है रौनक मुंह पर. उनके आने से जो आ जाती है रौनक मुंह पर वो समझते हैं बीमार का हाल अच्छा है. ऐकलंय का कधी? नाही पण आता ऐकलं लय बरं वाटलं. हा पण याच्या आधी कधी ऐकलंय का? मिर्झा गालिब, आमिर खुसरो ऐकलंय का? नाही पण आमिर हाडकरो ऐकलंय मी. बोलत काय रे मारू नका पोरात मारू नको तर काय करू? नाही ते काय. अरे मी काय सांगतोय, आमिर खुसरो याचं कुठे लक्ष आहे? आमिर इथलं इथे खुसरो त्याच्याकडे लक्ष आहे याचं. चाळ बांधली आहे ना रे तुझ्या नावाची. लोक केवढा मोठा बुलडोजर लावतील माहितीये का तुला? अरे काय सांग, तू काहीच ऐकलं नाही का रे उर्दू बद्दल? काहीच कुठेच नाही ऐकलं? अरे उर्दू शब्द आज पहिल्यांदा ऐकता मी. उर्दू नाहीये मुळात, ते उर्दू आहे. अरे किती लोक आहेत यार, किती मोठे मोठे कलाकार आहेत यार. कैफी आझमी, फैज अहमद फैज, बशीर बद्र, निदा फाजली या लोकांची नावं ऐकलीच नाहीत तुम्ही? सॉरी म्हणजे खरंच नाही म्हणजे. अरे मराठीतल्या तरी लोकांची ऐकलीत की नाही? कोण? सुरेश भट, इलाई जमादार, भीमराव पांचाळे. अरे गझल विश्वात क्रांती केली आहे या माणसांनी. नाही म्हणजे मराठीत पण गझल होता? ऑफकोर्स होतात. होय. जखमा कशा सुगंधी
झाल्यात काळजाला, जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वारजाने तो मोगरा असावा. हा? हा? केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली, केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली, मिटले चुकून डोळे हरवून रात गेली. सुंदर ही गझल आहे ही आहे ना, ही गझल आहे. काय सांगता बाई का त्यात बघा ही गझल आहे. हा तरी मला अनेक येतात अशा गझल. जेव्हा शपथ मी लय लिहिलेल्या आहेत गझल अशा गझल येतात. म्हणजे काय मला माहिती नव्हतं ह्याला गझल म्हणतात. ऐकू ऐकू हा, एखादी. हा, हा. बोला, बोला. म्हणजे एक मध्येच अशी परवाच म्हणजे सुचली ती. हा, हा, हा. इर्षाद इर्षाद. हा, हा. ओके इर्षाद तर ऐका, आपल्याला- ऐका, आपण हे ना देण्यात ना त्याची. बोला बोला. हा शालू झोका देगो मैना, शालू झोका देगो मैना, बुगडी ना आणली रुसू नको मैना. हा, वा, वा. कसा तुडवू तुम्हाला कसा. जा ना बाबांनो, जा ना, निघा ना. नाही पण गझल गझल बद्दल काही माहितीये कधी केली? अरे गझल ना, गझल मध्ये वेदना असते, प्रेम असतं, प्रेरणा लागते रे गझल लिहायला. आहे का तुमच्यात ती प्रेरणा? आहेत माझ्यात आहे प्रेरणा आहे. हो लिहिलीये? हो म्हणजे सांगलीची प्रेरणा आहे ना माझ्याकडे. गझल लिहिली हा म्हणजे काय ऐकवाच. आहे काय बघा मस्त गझल आहे, ऐकण्यासारखी आहे. 25 जून 25 जून 1986 साली ते जन्माला आले. 25 जून 1986 साली ते जन्माला आली. सांगली ते पुणे, पुणे ते मुंबई, नो एंट्री करत तिने दुनियादारी केली. बाबूरावला पकडता पकडता तिने प्यारवाली लव्ह स्टोरी केली. तिथेच ती माझी दिलाची राणी झाली. दिलाची राणी झाली, दिलाची राणी झाली, इथं समाप्त झाली. थू. असाच पाहिजे, असाच पाहिजे. निलाजरे आहात तुम्ही, निलाजरे. निलाजरे आहात. इतके दिवस गेले 600 एपिसोड जे इनडिरेक्ट चाललं होतं ते डायरेक्ट पोहोचवताय. मोरे तुमच्यासारखे ना एक साधारण 1.5-2 करोड आहेत. 1.5-2 करोड जे मनातल्या मनात त्यांच्यासोबत संसार करू इच्छितात, पण त्यांनी त्यांचा दौलतराव निवडलेला आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आता तुम्ही जे केलं ती गझल नाही, मनातल्या मनात मारलेली मजल होती. लक्षात ठेवा. हे नाही ठेवला. गझलला ना अर्थ असतो, मतला असतो, मक्ता असतो. मतला म्हणजे काय तर उदय, मक्ता म्हणजे काय तर असतं, है ना. एक अर्थपूर्ण सुरुवात असते, अर्थपूर्ण शेवट असतो, मग तयार होते एक कमालीची गझल. कळतंय? कळतंय का? मला कळलंय, मला कळलंय. तुला कळलं? मला कळलंय. मग काय? आता हे बघा, माझं नाव दत्तू प्रभाकर मोरे. म्हणजे दत्तू मतला, मोरे मक्ता आणि प्रभाकर मधला. मी मतला नाही, मी वसाड्या मतला, तू मागता. नाही नाही नाही, मी मतलाय. असं कसं? अब तू खाऊन खाऊन मातलायस, मी मतला, तू मागता. नाही नाही सगळं मागे राहूचं काय मग तुम्हीच घेतलो. हा. ते काय नाही, मी मतला, तुम्ही मगता काय तो वाटून. हे नाही नाही नाही, याला अर्थ मी नाही. मतला. अब मी मतला, तू तकता. मी नाही तकता, मी तोतला. तू तकता, मी तोतला. तू तोतलास नाही तर काय आहेस? तू तोतला नाही, तू तकताय. तुमच्या बापाने केली होती अशी गझल. मतला आणि मक्तावरून तख्ता आणि तोतलावर आलात. तू तुमच्या जिंदगीवर. मॅनेजर, मला हॉटेल चेंज करून पाहिजे. मॅनेजर. वा 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 वा, भन्नाट परफॉर्मन्स. हाच रसिक प्रसाद दा. बहारदार, मस्त कॉन्सेप्ट होती आणि खूप मस्त प्रेझेंट केली ती. वंडरफुल. बघा इकडून काय दाद मिळतीये. सई. भारी परफॉर्मन्स होता मोरे, लाजू नका. तुमची मजल चांगली होती. मजल दर मजल करत आपण प्लॅटॉनिक पर्यंत पोहोचलोय आणि आम्हाला आपल्या जर्नीचा अभिमान आहे मोरे. नेहमीप्रमाणे मोरे फॅमिली वॉज रॉकिंग. आणि पीपी तुझी त्याच्यात सिल्वर लाइनिंग खूपच आवडलं. मस्त. थँक्यू. वैशाली ताई, तुला कसं वाटलं परफॉर्मन्स? गझल
या फॉर्मला तुम्ही अशा तऱ्हेने सादर करू शकता. हॅट्स ऑफ टू यू गाईज. आणि मी येता जाता तुमचे एपिसोड्स बघते आणि एकटीच हसत असते. क्रेडिट गोज टू ऑल ऑफ यू. म्हणजे एकदा माझा एअरपोर्टवर फ्लाईट मिस व्हायचं राहिलेलं. मी एपिसोड बघत बसलेले आणि मी विसरले की आपण एअरपोर्टवर आहोत. सो क्रेडिट गोज टू यू. थँक्यू. स्वप्नील दादा. वा वा, खूप मजा आली. कारण मी खूप मोठा फॅन आहे मोरे फॅमिलीचा आणि त्यात आयसिंग ऑन द केक इज पी ॲब्सोल्युटली. आणि मला वाटतं गझल हा आमच्या सगळ्यांच्या फार जवळचा प्रकार आहे आणि कुठलाही संगीताचा प्रकार म्हणावा. आणि जेव्हा ही सगळी मंडळी त्यांना चिडवत होती आणि ती जी चीड त्याला येत होती पीपीला आणि तो जो त्रास तो आमच्यापर्यंत पोहोचत होता अक्षरशः, तिकडेच हे स्किट सुपर्ब झालं. कारण तो सगळा त्रास आमच्यापर्यंत पोचला आणि आम्हाला खूप मजा येत होती. आम्हाला त्रासही होत होता, पण ऑफकोर्स आम्हाला हे माहीत स्वतःला हे मला सांगावं लागत होतं की नाही हे स्किट आहे त्रास करून घेऊ नको. सो खूप छान. ऑल द बेस्ट मित्रांनो. वाह 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 वाह. बहुत बहुत धन्यवाद. जाइए तशरीफ रखिए. मंडळी, आपल्या पुत्राच्या कुकर्माचे धक्के पचवणाऱ्या बापाला आज पुन्हा एकदा एका नवीन आव्हानाला सामोरं जावं लागतंय. चला तर बघूया त्यात नेमकं काय काय घडतंय ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत आपले इरसाल हास्यगावकरी. अगं बाई, अगं बाई, अरे देवा. अगं बाई, मी पण ना ऐक गाण्यात इतकी रमते ना. रविवारी सकाळी शिकेकाईनी शॉवर खाली न्हाण्याची गंमत काही वेगळीच असते. थांब ना, माझं वाक्य घेऊ दे ना जरा. थांब. न्हाऊन कोण आलोय? मी आलोय ना. माझं वाक्य घेऊ दे ना जरा. सॉरी. आणि काय आहे का तुझं हे? बाथरूम मध्ये एक साबण नाही तुझा नवीन? आई 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 आई. नवीन साबण कशाला हवाय? जो आहे तो संपवा आधी. सिम कार्ड एवढा साबण आहे एवढासा. चोळता चोळता गायब झाला कुठेतरी बॉडीवरच. राहू द्या. हे मी काटकसर करते ना, मी म्हणून चाललाय संसार छान. हो माहितीये काटकसर तुझी, मला माहितीये. माहिती. हो. पाण्याच्या ऐवजी ना 1.5 लिटर तेल टाकलंस परवा वापरलेलं झाडांना. तुम्हाला कसं कळलं? 2 दिवसांनी गुलाबाला भजीचा वास येत होता. जरा ना रविवारचा दिवस आहे, मला गाणी ऐकू दे ग छान. ऐका. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं गाणं आहे हे. माहितीये, मी असं जनरल बोलले. पंडित भीमसेन जोशी वा कमाल. पण हे सुरू असताना कशाला बोललीस? हे सुरू असताना पण पंडित भीमसेन जोशी कमाल असू शकतात ना. हो. मग झालं तर. हे म्हणजे असं झालं की नवरा असताना बॉयफ्रेंडचा विचार पण नाही करायचा. काय हेच करायचं? चला, झाली मेथी निवडून नाही ग, गोळा करून झाली. गोळा करून झाली मेथी. चालू आहे. आज काय भाजी कुठली? मेथी मलाई पंटर. पंटर नाही ग, मटर असतं ते. काय आज खायला मिळणार आहे? मेथी मलाई मटर अशी भाजी आहे. तेच ते. बरं ऐक ईशा, बोला. आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री तुला माहेरची आठवण येत होती म्हणून मी तुझं केलेलं सांत्वन उठलं का? म्हणजे मुलगा उठला का आपला? ओंकार कुठे आहे? कसं बोलता माझ्या पोराला नेहमी? अरे त्या उठला का बघ? उठलाय ते. हे खेळतोय काय ते? व्हिडिओ गेम खेळतोय ते. असू दे, व्हिडिओ गेम तर व्हिडिओ गेम. ए संडेला कोणतरी आलंच पाहिजे. कोण आता आलंय? चला अटर अरे ओंकार 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 एक मिनिट तुम्ही कोण आहात? एक मिनिट, कोण आहात तुम्ही? माझ्या घरात का घुसलात? अरे ओंकार चौगुले ए चौकरा इधर में ही रहते हैं ना. हो ओंकार चौगुले माझाच मुलगा आहे. पण काय हे काय बोलताय तुम्ही? 1.5 लाख रुपया निकाल. कॉमेडी करते हैं. एक मिनिट. काय बोलताय तुम्ही? हे काय आहे सगळं? तुम्हारा चौकरा घर में है क्या? आहे ना, व्हिडिओ गेम खेळतोय. आप भी बोलाओ. बोलवते ना मग. एवढं काय? बोलव. ए सावत्या अण्णा. अयो सावत्या अण्णा, तुम वो बुलबुल पान टपरी पे रोज शाम को 7 बजे पान खाने को आता है ना?
अरे वो दीपाली बार के बाजू में, डावे बाजू में है ना, बुलबुल पान टपरी आता है ना। अयो अम्मा तुमने कैसे पहचाना? देखा है मैंने, कितनी बार देखा है। तुमको पान में किमाम ज्यादा लगता है ना। इकडे ये. हे तुला कसं माहिती त्याला किमाम बिमाम आवडतो ते? येता जाता नजरेस पडतं असं, म्हणजे आपण कधीतरी असं रेंगाळतो ना ते. हे रेंगाळणं बंद कर जरा आता. रेंगाळणंच वाढलंय तुझं. परवा सोसायटीच्या समोर खड्डा खडत होती जेसीबीनी, 3.5 तास रेंगाळलीस. काय मिळालं त्या खड्ड्यातून तुला? काय दिसतं काय? आलं तो का टाइमपास येल्ल्या नाही. शेट्टी अन्ना का पैसा होना अभी क्या अभी है हो हो अभी क्या अभी होना है हमको क्या है, हमका अंश है वो वीडियो. हम उसको उठाओ नहीं तो हम बोलो, उसको जिंदगी उठाओ, से उठा देते हैं नहीं नहीं हम ओंक्या बाहेर ये. ओंक्या ए, काय आहे बाबा तुमचा सकाळ सकाळ आहे ना, अरे, लाज देऊ नका ना. क्या अरे सोड सोड सॉरी सॉरी काय 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 झालंय काय ओंकार हा हा 1.5 लाख रुपये निकाल. अरे कुठले पैसे, कुठले 1.5 लाख रुपये अण्णा, कसले पैसे? काय लेगा उठले पैसे ऐसा नाडगा हाने गाने तेऱ्या. मुंबईत जसं छोटा काश्मीर आहे तसं चेन्नईला छोटा सातारा आहे. नाही नाही थांबा ना बाबा जरा तुम्ही जरा थांबा ना. त्याची भाषा बघ ना कशी. हो माहिती है सुनो अन्ना, अन्ना मैंने शेट्टी का सब पैसा दे दिया पहले का सब हिसाब क्लियर किया मैंने. इसका ना किडनी का मैंने खोटा खोटा हे करके वापस सांग. लाज नाही वाटत तुला? माझे कसं ते महत्वाचं ऐका आता. मैं सब पैसा दे दिया है. कौन सा पैसा अन्ना? तेरी आइटम है ना कोमला, उसने अन्ना से 1.5 लाख रुपया लिया. कोमल ने? ओंक्या कोमल म्हणजे आपली कोमल. हो हो आपली कोमल. कोण कोमल? कोण कोमल? असं काय करता आपली कोमल? ती नाही का म्हणजे तू त्या बार मध्ये नृत्य करणाऱ्या कोमलच्या मागे लागलोस परत? का लागलास त्याच्या मागे? का लागलास? चुप बैठो उसको काम से करो बाबा बाबा ओंकारा वो कोमल है अन्ना से 1.5 लाख रुपया लिया. वो बोली अन्ना को सल्या और टकलिया उनका मैटर खत्म करने के लिए पैसे लिया. और फिर से बोली कि 4 दिन में अगर पैसे नहीं दिया तो लेने का ओंकार से पैसे. तूने बाय ने बाट तोड़, तू पैसे देने से तुला ठोकी काढसो. बेने को लय मारो बेने को. ओंक्या किती पैसे आहेत? 1.5 लाख रुपये आहेत बाबा. फक्त 1.5 लाख आहेत? हो. त्यांना सांग मी 2 लाख देतो, पण साऊथ इंडियन बेरिंग आवरा. मला काय सांग? अरे बाबा महिना बाबा माफ क्या करा. बात करते हैं? नाही कुछ नहीं बात करते बाबा, कुछ नहीं बात पैसा दे. करते. मी देतो बाबा 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 ऐका बाबा इथे बसा. बाबा बाबा तू कोमलच्या मागे का लागतो सारखा? माझा ऐका ना. आयुष्याची वाट लागली त्या कोमलनी. टीव्ही विकला, माझी किडनी विकायला गेला. आठवत नाही करे तुला? बाबा बाबा हे बघा तिला गरज असणार बाबा. तिला गरज असणार म्हणून तिने घेतली असणार, नाही तर ती असं नाही करत बाबा. खरं आई शपथ मला सगळं सांगून करते. ह्या वेळेला तिने सांगितलं का नाही मला कळत नाहीये. अरे पण मला एक कळत नाही, तिसऱ्याचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण का पैसे द्यायचे बाळा? का द्यायचे? बाबा आपण नाही द्यायचं पण कोण देणार बाबा? बाबा कोमल खूप गोड आहे हो बाबा, खूप गोड आहे बाबा. ती एवढी साधी आहे ना बिचारी, तिला कोणी फसवतो बाबा. सिरियसली कोणी. आई तुझ्या सुनेला तू मदत नाही करणार आई? अशी कशी मदत नाही करणार? असं कसं बोलू शकतोस? माझ्या सुनेला मी मदत करणार. मी माझा चपलाहार पण देणार आहे. कधी ठरलं हे लग्न? हे लग्न कधी ठरलं? बाबा हे लग्न कधी ठरलं? बापाला माहित नाही हे लग्न कधी ठरलं? बाबा लग्न नाहीये, बाबा लग्न नाहीये. मी एका शोषित स्त्रीला मी मूळ प्रवाहात आणायचा प्रयत्न करतोय बाबा. कळलंय का तुम्हाला? नाही. नाही बाबा तुम्ही त्याच्या मागे का लागलास मला? तुम्ही शांत व्हा. तुम्ही बसा. तुम्ही तुम्ही हळू आणि चिडचिड करू नका. तुम्ही बसा. हो चिडचिड करू नका. तुम्ही
स्वतःला पण न कन्व्हिन्स होणारे साऊथ इंडियन तुम्ही पण अरे काय क्या बोल रहे थे आप? क्या बोल रहे? सॉरी सॉरी भाऊजी बसा ना बस सॉरी बाबा, बसा तुम्ही इथे. तुम बैठो तुम ऐसा मस्त बैठो आराम से बैठो. तुम कुछ लेगा तुम पौवा मारेगा पौवा काय विचारतेय कांदे पोवा अरे मराठीत पोवा हिंदीत पौवा असं होत नाही ट्रान्सलेशन पौवा म्हणजे हे झालं तसंच वही सांग नाही बाई. नहीं वही पौवा नहीं कांदा पोहा उपमा शिरा ऐसा कुछ खाएगा ಇಲ್ಲ इडली वो जमता ही नहीं है मैं हमेशा ना ट्राई करता है मैं वो रात्र भर भिजोता है सुबह ऐसा टम में फूकता भी है बुड़बुड़े आके ऐसा लगता है आज इडली अच्छा बनेगा लेकिन नहीं जमता है वो 7 छिट्टी का तो उतना तो मुझे पता है 7 छिट्टी देने का लेकिन वो ऐसे लिबली भी ऐसा ही बनता है ऐसा बनता ही नहीं है आई ए हमरा का इसको ना घर का कोई मालूम नहीं है तुम्ही शांत बाहर का सब वो बुड़बुड़ करके ऐसा वो स्मोक भी वो सब मालूम है इसको घर का चाय कैसा बनाने का वो नहीं मालूम बाबा, शांत. है इडली का ऐसा कैसा पूट फूकने का वो नहीं मालूम है शांत घरातलं काहीतरी माहिती आहे का तुला शांत व्हा तुम्ही थांबा ना जरा थोडं पेशन्स ठेवा ना काय चाललंय तुमचं मला कळत नाहीये त्या नाकावर जो जटायू आहे ना तुमच्या त्याला शांत करा अरे जरा. भोया आहेत रे त्या, त्याच जटायू नाही, आहेत. शांत करा जरा. तिच्या मागे का लागलास तू? तिच्या मागे का लागलास कोमलच्या रे घरदार विकायची पाळी आली ना हो रे. बाबा ती तशी चांगली आहे ना बाबा बाबा ती खूप गोड तुम्हाला माहितीये बाबा बाबा तिचं मन आणि त्या शहाळ्यातली पतला मलाई असं बाजूबाजूला ठेवलं ना तर कळणार पण नाही तिचं मन कुठलं आणि पतला मलाई कुठली एवढी हळवी आहे ती बाबा कुठे भेट कुठे झाली पतला मलाईशी ती शेट्टीच्या वैशाली बार मध्ये वैशाली बार हा बाबा कुठला वैशाली बार तुम्हाला वैशाली बार नहीं माहिती इनको इसको तुम्हाला का सांगते यांना वैशाली बार पण नाही माहिती हो वैशाली बार आपण स्टेशनच्या दिशेने निघालो की तसं कोपऱ्यावर आहे ना असा इथे उजवीकडे बार तो पायल बार आहे तो तिवारीचा तो नाही पण मग तिथे असं एक गट्यार आहे मोठं ते असं ओलांडून गेलं ना की मग एक बारीक बोळकांड आहे त्यातनं ना असं 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 जावं लागतं आणि मग असं पूर्ण गेलं की तिथे डाव्या हाताला असं आहे ना तो वैशाली बार असं कसं आठवत नाही तुम्हाला बॉइल्ड एग वाला आहे बाहेर तो चना मसालावाला अहो पोलिसांची रेड पडल्यावर तिथे एक असा पळून जायला भुयारी मार्ग आहे ना चोर अरे या बाईला भुयारी मार्ग सुद्धा माहिती आहे अरे एवढं कसं माहिती का तुला येता जाता नजरेस पडत अरे पण येता जाता जिथे असं जावं लागतं त्या रस्त्यात का जातेस तू तो रस्ता का लागतो तुझ्या आयुष्यात शॉर्टकट आहे म्हणून मी मध्ये मध्ये जाते बॉइल्ड एक विकणारा रस्ता टाळायचा आपण वेगळीकडून जायचं एवढं कळत नाही का तुला बाबा शांत चिडू नका ना सॉरी शांत व्हा, शांत व्हा बाबा शांत व्हा तुम्ही शांत व्हा श्वास घ्या. तू मला सांग तू त्या कोमलच्या भानगडीत कधीपासून पडलास बाबा तुझं वय बार मध्ये जायचं मला सांग नाही बाबा मी असं बार मध्ये म्हणून नाही गेलो बाबा बाबा मी एकदाच गेलो होतो बार मध्ये माझ्या कॉलेजचा प्रबंध होता ना शोषित स्त्रियांचं आयुष्य कसं असतं असा मला तो प्रबंध लिहायचा होता म्हणून मी ते बारबालांचे इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो बाबा अरे ओंक्या पण तू कॉमर्सला आहेस ना हा कुठला प्रबंध लिहितोयस तू कॉमर्सला कुठून आला हा प्रबंध तुम्हाला कसलं कौतुकच नाही एवढा चौफेर अभ्यास करतोय ना ओय, तू बोल रे तू ऐकू नको तू बोल काय काय झालं आई, मग काय काय झालं माहितीये का हा. मी त्या कोमलचा इंटरव्ह्यू घेत होतो हा. आणि तिचा इंटरव्ह्यू ऐकता ऐकता आई इंटरव्ह्यू ऐकता ऐकता मी रडायला लागलो आई आणि मग ती पण रडत रडत माझ्या खांद्यावर पडली आणि मी तिच्या असं प्रेमात पडलो कोण नाही बिचारीला आई बिचारी एकटी आहे आई आपल्याला मदत करावी लागली ए, इधर क्या हमको नजदीक से स्किट देखने के लिए बुलाया क्या इस अच्छे हम सोफे पे बैठ के स्किट देखते हैं सॉरी अरे अन्ना अरे मुझे कुछ तो दे दो एक तो पैसा दे दो नहीं तो स्किट में मध्य मध्य वाक्य तो दे दो रुको ना यार फैमिली मैटर चल रहा है रुको ना यार मैं पैसा देता है आप डरो मत अन्ना बाबा बाबा खिशातनं पटकन 1.5 लाख रुपए काढा आणि द्या अरे तू काय रुमाल है पटकन द्यायला नहीं 1.5 लाख रुपए नहीं है रे हमरे देखो हमरे को 1.5 लाख नहीं है स्पष्ट बोलता है पैसा इल्ल नहीं है वंकार अगर तुम पैसा नहीं देते ना तुम्हारे ये बाप
इसको हम गिरवी रखते हैं अरे गिरवी रखे मला कशाला चल. मी तिकडे येऊन काय करू वेटर का काम करेगा वेटरचं काम करणार मी एमएच्या इंडस्ट्रीत मी जनरल मॅनेजर आहे मी वेटरचं काम करणार करा ना बाबा करा अरे ना काय बोलतोय हा अगे करा ना काय प्रॉब्लेम आहे बाबा मी केलं असतं पण आपल्या घराण्यात अशी बार मध्ये जायची पद्धत नाही ना मी घराण्याचं नाहीये मी कोण घराण्याचा वॉचमन आहे बाहेर बसलोय खुर्चीवर नाही बाबा मी घराण्याचाच आहे मी हो बाबा पण मी मला काय वेगळी ट्रीटमेंट बाबा 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 तुम्ही मी जर वेटर म्हणून गेलो तर पैशाची जमवाजमव कोण करणार मला सांगा बरोबर मी करणार ना काही प्रॉब्लेम नाहीये तिकडे कोमलची खूप वट आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये हो कोमलचे सासरे बुवा म्हणून लय मान मिळेल बाबांना खूप मान आणि तुम्हाला रात्री एक्स्ट्रा बिर्याणी किंवा ते रायता बिता पापड वगैरे लागला ना कोमल आणून देईल ना तुम्हाला शेवटी एकदम एका पापडासाठी आणि रायतासाठी मी तिकडे जाऊ ह्याची अक्कल बघ बापाला वेटर म्हणून पाठवतोय बापाला वेटर म्हणून पाठवतोय तुझा लेख काय चुकीचं बोलतोय तू काय हरकत आहे 4-5 दिवस जा ना वेटर म्हणून काय बोलतेस तू मला ना असं इमॅजिन होतंय तुम्ही एकदम मस्त वेटर कराल म्हणजे फक्त तुमचा स्वभाव मला माहितीये म्हणून सांगते 4-5 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील वेटर म्हणून काम करताना असं पटकन कस्टमरनी कधी ए टाकल्या क्या रे ये मेरे को नाही तुमका नहीं ये 4 भिंती में टकलिया एक ही है मैं 4.5 लाख खर्चा किया फिर भी टकलिया मैं ही है देखो तो असं पटकन कोणी ओरडला ना की ए टाकल्या मसाला बाबडला ना चिडायचं नाही हा तुम्ही चिडचिड खूप करता चिडायचं नाही शांतपणे मान खाली घालून आपलं पापड द्यायचं काम करायचं बरं बिअरची वगैरे ऑर्डर आली ना तर बिअरची बॉटल आधी टेम्परेचर चेक करायला द्यायची हा कशी असं नाही असं नाही कसं चेक करायचं असं चेक करायचं आणि मग समजा चेक न करता तुम्ही उघडलात ना तुमच्या पगारात कापलं जाईल ना मग पैसे मग चेक केल्यानंतर ते ओके म्हणाले ना तर मग असा ग्लास उचलायचा आणि थोडासा तिरका करून हळू ग्लास भर ओतायचा काठोकाठ एकदम आणि सरळ असं ठेवून असं ओतलत ना सगळा फेस बाहेर येईल नवख्यात कळेल मग प्रॉब्लेम होईल अरे हे सगळं तुला कसं माहिती येता जाता नजरेस पडतो अरे तुझा जो रस्ता आहे तो येता जाता लागतो तो बाहेरून गेला पाहिजे बाहेरच्या मधून कसा जातो तो येता जाता अरे ये असं कसं बघशील तू चिडचिड करू नका मी सांगते. आता जायचंय ना नाटक लगाया दिमाग का दही कर दिया खोपड़ी खोल देगा एक का दिमाग खराब कर दिया दलिंदर बिंडो का ये तो एक कार पट्टा में ऐसे नहीं देते ये हम तुम्हारा लैपटॉप लेके जा लॅपटॉप ऑफिस लॅपटॉप आहे अरे महत्वाचं काम आहे ऑफिस अरे ऑफिसचं पीपीटी आहे यार चुप बैठ मारेगा ऑफिस मी नाही देणार नहीं पैसा दे तो जूता ले लो अरे काय बोलतो यार माणूस पैसा दे तो लैपटॉप ले लो ऑफिसचं पीपीटी आहे ऐक माझी नोकरी जाईल लॅपटॉप पैसा दे, लॅपटॉप दे रे ईशा ईशा थांब हे कोयता ईशा थांब ईशा फाइनल पूछ रहा है मैं तुम लैपटॉप लेके जा रहे हाँ लेके जाती है ईशा थांब कोयता मध्ये पडायचं नाही आता ते आहेत आणि मी आहे सिरियस राजू फाइनल पूछता है लैपटॉप लेके जा रहे लेके जाता है ईशा आई ईशा आई काय करतेस ईशा चार्जर कोण तुझा बाप घेऊन जाणार चार्जर शिवाय किती वेळ लॅपटॉप चालवणार आहात मूर्ख बावळट बिंडोक 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 पासवर्ड आहे बिंडोक पासवर्ड नसेल तर ओपन कसा करणार दिगा तुफान फटकेबाजी केली वा सुबोधदा काय म्हणशील तुमच्या टीमबद्दल काय बोलणार म्हणजे मला असं वाटतं की औषध आहात तुम्ही आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आणि ते सातत्याने तुम्ही सतत प्रूव्ह करताय फक्त मुलंच नाहीत तर पुरुषांच्या पेक्षा प्रचंड प्रमाणात वेडसरपणा करणाऱ्या स्त्रिया इथे आहेत आणि त्यांची ताकदही तितकीच अफाट आहे आणि त्या सगळ्यांना तुम्हाला इथे संधी देता येते ती संधी तुम्ही घेताय आणि त्या संधीचं सोनं करताय याबद्दल इथल्या तमाम महिला वर्गाचं इथं जोरदार कौतुक फार कमालात तुम्ही थँक्यू सो मच